अर्नव ने कपड़े खरीदे हैं आई लव गोवा वाले। हम लोगों ने एक बैग लिया है। पोचलोय दुपारीच। हां, आणि आता मी बीचचे दर्शन घ्यायला चाललोय आम्ही। तर आता आम्ही जातोय। भरपूर सारे शॉप्स अर्नव ने कपड़े खरीदे हैं आई लव गोवा वाले। हम लोग तो नॉर्मल ही हैं। आई एम गोवा पर्सन। ये लोग इंडियन पर्सन है। इंडियन? यस, इंडियन। इंडियन क्यों भाई? गोवा भी तो इंडिया में ही है। नहीं, यू आर महाराष्ट्रियन पर्सन। महाराष्ट्र से बस अलग स्टेट है यार। यू आर महाराष्ट्र पर्सन, आई एम गोवा पर्सन। हम लोगों ने एक बैग लिया है त्याच्यामध्ये 2 छत्री आहे। मस्त असा क्लायमेट झाला अजून आहे काय नाही, आणि इकडे तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही शॉपिंग पण करू शकता। खूप छान छान असं नावाची प्लेट वगैरे आहे आणि तुम्हाला जर हे सगळं अँगिंगचं वगैरे घ्यायचं असेल, नेकलेस वगैरे घ्यायचं असतील तर इकडे शंख वगैरे असतात ना, त्याचे तुम्हाला गळ्यातलं पायातलं वगैरे असं तुम्ही घेऊ शकता। मुलींसाठी खूप अशी छान शॉपिंग इकडे आहे। आणि इकडे ना कपडे पण खूप छान मिळतात। मला खूप आवडले कपडे इकडचे, कारण ह्या टायमिंगला आहे ना खूप छान छान कलेक्शन दिलं होतं आणि व्हरायटीज पण खूप छान होत्या कपड्यांच्या। ऑलरेडी मी कपडे घेऊन आली आहे, ऑनलाईन खूप शॉपिंग केली होती, त्याच्यामुळे मी काय यावेळेला कपडे घेणार नाही आहे, पण खरंच खूप छान कपडे आहेत। तर बीचवरती आपण पोचलो आहोत आणि छान एकदम वाटतंय। बीच एकदम समोरूनच दिसतो आहे आणि पाऊस पडून गेला आहे, त्याच्यामुळे बघा बाहेर पण पूर्ण पाणी पाणी आहे आणि त्याच्यामध्ये रेती पूर्ण आहे।
पाण्यामध्ये कोणाला जायला देत नाही आहे, कारण पाण्याचा फ्लो थोडा जास्त आहे आणि स्लोप झाला आहे. त्याच्यामुळे बघा हे गार्ड पण आहे तिकडे फिरतात आणि पोलिसांची गाडी पण कंटिन्यू येत राहते की आतमध्ये जाऊ नका, कारण खूपच खोल झालेला आहे समुद्र. तरीही पावसामध्ये खूप लोक गोव्याला येतात आणि गोव्यामध्ये आल्यानंतर बीचची मजा घेण्यासाठी सगळेच पर्यटक खूप आनंदाने बीचची मजा घेतात. पाऊस आला ना आणि आम्ही घरी जातो म्हणजे गोवा आणि पाऊस भले बीचवरती एन्जॉय करायला भेटणार नाही, पण व्ह्यूज आणि ना व्ह्यूज बघायला भेट. पाण्यात जायला भेट नाही, लगेच सुट्ट्या मारून हकलून टाकतात पोलीस, नाहीच पाठवत थोडा पाऊस आला थोडासा.
इकडे ना खूप असे बिअरचे वगैरे दुकानं आहेत, तर आपण असं जाऊन बघू शकतो. तर इकडे ना बॉटल्स खूप छान छान आहेत, म्हणून आम्ही आतमध्ये असंच जस्ट घुसलो आणि बघत होतो की कसं डेकोरेट केलेलं आहे. कारण इकडे ना शॉपमध्ये खूप असे डेकोरेट केलेले असतात बॉटल्स वगैरे, बघायला बरं वाटतं असं की. आणि बॉटल्स वगैरे ना खूप छान छान अशा एकदम छोट्या मोठ्या अशा असतात. तर असं जस्ट जाऊन बघून आलं तर चालतं, असं काय नसतं की घ्यायला पाहिजे. पण आम्ही जस्ट असंच बघायला आणि व्हिडिओ काढण्यासाठी खास म्हणून गेलो आणि थोडासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पण पोचायला पाहिजे म्हणून मग आम्ही थोडंसं आतमध्ये गेलो, व्हिडिओ काढला आणि लगेच रिटर्न आलो. स्नॅक्स घ्यायला. मी पाऊस तरी चालूच आहे, खूप पाऊस पडतोय गोव्याला. या पे थोडंसं असंच रोडवरती नाईटला आलो, जेवायचं बाकी आहे आमचं. थोडंसं स्नॅक्स घ्यायला भूक लागली. क्रॉसिंग करताना थोडं बघायला लागतं, नाही तर रुडून देतील आम्हाला. ते जास्त करून टुरिस्टच असतात इथे, जास्त करून टुरिस्ट असतात आणि जास्त करून फिरून असतात, त्याच्यामुळे सगळं बघून चालावं लागतं. चल लवकर जाऊया, शॉर्मा थंड होऊन जाईल. तर आजचा आमचा पहिला दिवस संपलेला आहे, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमचा माऊ बघा एकदम शांतपणे झोपला आहे. आता आम्ही पण झोपतो, सकाळी लवकर उठून परत बीचवरती जायचं आहे. आता हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आतासाठी बाय.